मार्केटसारखे सॉफ्ट फ्लफी पाव आता घरीच बनवा, तेही बिना ओव्हन। ही पद्धत वापरली तर तुमचा पण पाव बेकरीपेक्षा जास्त सॉफ्ट जाळीदार बनेल। यासोबत काही मी सिक्रेट टिप्स पण सांगणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अयोध्या रेसिपी जंक्शन मराठीमध्ये आज आपण बनवतोय सॉफ्ट फ्लफी पाव। त्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये अर्धा कप कोमट पाणी घ्यायचंय। पाणी खूप जास्त गरम नाही किंवा खूप थंडही नको। आता यामध्ये नंतर 2 टीस्पून साखर घालायची आहे। पहिल्यांदा साखर पाण्यामध्ये छान एकसारखी हलवत विरघळून घ्यायची आहे। साखर बघा आता पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली की त्यात 2 चमचे ड्राय ईस्ट घालायचे। तर ईस्ट हे पीठ फुलवण्यासाठी वापरलं जातं। कुठल्याही किराणा दुकानात किंवा सुपर मार्केटमध्ये इझिली मिळतो। हे ईस्ट घातल्यानंतर पाण्यात एकदा मिक्स करून घ्यायचंय। नंतर आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि 20 मिनिटांसाठी याला ॲक्टिवेट करून घ्यायचंय। तोपर्यंत इथे आता एका पसरट प्लेटमध्ये 2 कप मैदा घ्यायचा आहे। तर 1 कप मैदा 1 कप गव्हाचं पीठ पण तुम्ही घेऊ शकता, पण पाव बनवताना शक्यतो मैद्याचाच वापर करा। आता या मैद्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। नंतर 2 चमचे तूप मी यामध्ये घालते। याऐवजी तुम्ही बटर पण इथे वापरू शकता। मीठ आणि तूप घातल्यावर हे मैद्यात पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तोपर्यंत 20 मिनिटे झाली, तुम्ही बघू शकता ईस्ट आपलं चांगलं ॲक्टिवेट झालंय। अशा प्रकारे ईस्ट ॲक्टिवेट झाले नाही तर ते टाकून द्या आणि पुन्हा नवीन ईस्ट ॲक्टिवेट करून घ्या, नाहीतर पाव आपले चांगले बनणार नाहीत। एकदा हे ईस्ट चांगलं हलवून घेऊया। आता याला मैद्यामध्ये घालायचंय आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। पाव बनवण्याच्या प्रोसेसमध्ये ईस्ट ॲक्टिवेट होणं खूप महत्त्वाचं आहे। यावरच आपली पुढची रेसिपी ही डिपेंड असते। यानंतर लागेल तसं पाणी घालून एकदम सॉफ्ट मऊसर हे पीठ मळून घ्यायचंय। पीठ मळताना खूप कडक नाही करायचं, मऊच ठेवायचं। तर इथे मी जवळजवळ अर्धा कप पाणी वापरले। तर पाण्याऐवजी भिजवण्यासाठी इथे तुम्ही दूध पण वापरले तरीही चालेल। तर बघा आता इथे एकदम मऊ सॉफ्ट असं पावासाठीचं पीठ आपलं मळून झालंय। पीठ छान भिजलं। आता याला किचन काउंटरवर घ्यायचं, याला हलकंसं खाली तूप लावून घ्यायचंय। आता हे पीठ आपल्याला स्ट्रेच आणि फोल्ड करत जायचंय। तर ही प्रोसेस आपल्याला जवळजवळ 7 ते 9 मिनिट करायची आहे। ही प्रोसेस केल्यामुळे काय होतं की पाव आपले एकदम सॉफ्ट असे फ्लफी होतात। तर ही स्टेप करणं खूप महत्त्वाचं आहे। पाव छान फ्लफी सॉफ्ट होण्यासाठी ही स्टेप जरूर करा। पीठ छान मऊसर झालं की अशा प्रकारे त्याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। आता याला आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। उन्हाळा दिवस आहे तर 2 ते 3 तासात पीठ छान फर्मेंट होतं। आता झाकण ठेवून याला एखाद्या गरम जागेवर ठेवायचं, म्हणजे लवकर फर्मेंट होतं। 2 ते 3 तासानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ एकदम चांगलं फर्मेंट झालंय। साईजमध्ये डबल ट्रिपल झालंय। तर या पिठाला एकदम परफेक्ट अशी जाळी पण आली आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ भिजवलं ना तर मस्त असं फुललं जाईल। तर या पिठापासून तुम्हाला हवं असेल तर पिझ्झा, गार्लिक ब्रेड, नान पण तुम्ही बनवू शकता। खूप साऱ्या रेसिपीज यापासून बनवू शकता। परत हे पीठ आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचंय। हलकंसं मळून याला मऊ करून घ्यायचंय। तर पावासाठीचं पीठ बघा आपलं छान असं भिजलं गेलंय। खूप जास्त घट्ट पण नाही झालं, खूप जास्त पातळ पण नाही झालं। आता हे पीठ आपल्याला 2 भागांमध्ये डिवाइड करून घ्यायचंय। आता या पिठाचे 2 भाग केलेत, त्यातला एक भाग थोडा वेळ आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचा आहे। राहिलेला पिठाचा गोळा हाताने असा लंबाकार करून घ्यायचा आहे। नंतर आता चाकूने एकसारखे याचे आपल्याला तुकडे कापून घ्यायचे। मी 2 प्रकारे हे पाव बनवते, छोटे आणि मोठे साईजचे। पहिल्यांदा आपण मोठे पाव बनवून घेऊया। तर आता कापलेला एक गोळा घ्यायचा आहे। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला असं हलक्या हाताने स्ट्रेच आणि फोल्ड करत जायचं आहे आणि असा गोलाकार याचा गोळा तयार करायचा आहे। असा गोळा तयार केल्यामुळे पाव आपले छान असे फुलले जातात, मस्त सॉफ्ट आणि फ्लफी होतात। आता सेमच पद्धतीने राहिलेले सर्वच गोळे अशा प्रकारे स्ट्रेच आणि फोल्ड करायचे। खालच्या बाजूने हे छान असे पॅक करून घ्यायचे। अशा पद्धतीने यामुळे गोळ्यांमध्ये हवा भरली जाते आणि पाव आपले नंतर छान फुलले जातात। तर इथे एक भांडं घेतलंय मी, इथं केकचं टीन घेतलंय। याला तुपाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे पाव यात चिकटणार नाहीत। यानंतर आता तयार केलेले सर्वच पिठाचे गोळे या केक टीनमध्ये ठेवायचे। हे गोळे ठेवताना थोडंसं यामध्ये अंतर ठेवायचं, खूप एकमेकांना चिकटून ठेवायचे नाही। यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास ॲक्टिवेट होऊ द्यायचं। दुसरे पाव एका प्लेटमध्ये बनवतोय, त्यासाठी प्लेटला तुपाने ग्रीस करायचंय। आता उरलेल्या पिठाचे एकदम छोटे छोटे गोळे बनवायचे।
सेम मोठे जसे गोळे बनवले तसेच स्ट्रेच आणि फोल्ड करून खालून हे बंद करायचे। सर्वच हे छोटे छोटे गोळे अशा प्रकारे बनवून घ्यायचे। नंतर हे गोळे प्लेटमध्ये एक समान अंतरावर ठेवायचे। तर हे पाव फुलासारखे तयार होतात, म्हणून याला फ्लावर ब्रेड पण म्हणतात। याला पण 30 मिनिट झाकून रेस्टला ठेवायचे। आता गॅसवर एका मोठ्या भांड्यात मीठ घातलंय। हे मीठ मी नेहमी बेकिंगसाठी वापरते। एकसारखं करून घ्यायचं, यामुळे हीट सगळीकडे सारखी लागते। यात स्टँड ठेवून प्रीहीट करून घ्यायचं। 30 मिनिटांनंतर हे गोळे बघा साईजमध्ये डबल झाले, मस्त फुलले गेले। यावर आता वरच्या साईडने आपल्याला ब्रशने थोडंसं दूध लावून घ्यायचं। कच्चं दूध लावलं तर अगदी चांगलंच आहे। तर याला दूध लावल्यामुळे मस्त असा वरतून छान कलर येतो। आता याला आपल्याला बेक करून घ्यायचं आहे। तर प्रीहीट केलेल्या भांड्यात ठेवायचं आणि वरतून झाकण ठेवायचं। गॅसची फ्लेम इथे लो करायची आणि 30 मिनिटांसाठी याला बेक करून घ्यायचं आहे। तर इथे आपले फ्लावर ब्रेड पण 30 मिनिटांनंतर छान फुलले गेलेत, साईजमध्ये अगदी डबल झालेले आहेत। हे पाव पण आता आपल्याला बेक करून घ्यायचे। त्यासाठी इथे मी एका कढईत मीठ घातलं, प्लेट ठेवून कढई थोडा वेळ प्रीहीट करून घेतली। आता यामध्ये पावाची प्लेट ठेवायची। नंतर यावर आपल्याला ब्रशने दूध लावून घ्यायचंय। दूध लावल्यामुळे छान मस्त असा वरच्या बाजूने याला कलर येतो। हे पाव तुम्ही कुकर किंवा ओव्हनमध्येही बेक करून घेऊ शकता। आता यावर झाकण ठेवून 30 मिनिट लो गॅसवर याला पण बेक करून घ्यायचंय। तर 30 मिनिट झाल्यानंतर बघा मोठ्या साईजचे पाव बेक झाले, मस्त हलकासा याला सोनेरी रंग आलाय। आता याला आपण बाहेर काढून घेऊया। थोड्या वेळ बाहेर काढून याला आपल्याला थंड करून घ्यायचंय। दुसरीकडे बघा फ्लावर ब्रेड पण आपले छान बेक झाले, मस्त सोनेरी असा याला कलर आलाय। याला पण आपल्याला बाहेर काढून घ्यायचंय। आता या दोन्ही पाव आपल्याला छान असे थंड करून घ्यायचे। आता दोन्ही पावांवर एक ओलं कापड घ्यायचं आणि याला झाकून थोडा वेळ थंड करायचंय। थोड्याच वेळानंतर बघा पाव आपले चांगले थंड झालेत, मस्त असे दिसतात, एकदम छान रंग आलाय। याला आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचंय। तर बाहेर काढताना बघा हे इझिली पाव बाहेर निघतात, अजिबात कुठेही प्लेटला चिकटले जात नाही। खालून पण बघा मस्त सोनेरी रंग आलाय। तर कढईत बेक केल्यामुळे वरच्या साईडने थोडा कमी सोनेरी रंग आला, पण हे ओव्हनमध्ये खूप छान बेक होतात। मोठ्या साईजचे पाव पण छान बेक झाले, मस्त असा रंग आला। यावर आता वरच्या बाजूने गार्लिक बटरचं मिश्रण लावायचं, म्हणजे हे छान मऊ राहतात आणि खूप जास्त कडक होत नाही। दिसायला पण हे वरच्या बाजूने अगदी छान दिसतात। तर दोन्ही पावांना हे मिश्रण सारखंच आपल्याला एकसारखं लावून घ्यायचंय। तर आता तुम्ही बघू शकता इथे आपले एकदम बेकरी सारखे पाव हे बनवून तयार झालेत। हे पाव तुम्ही पावभाजी सोबत, चहा सोबत खाऊ शकता। 2 कप मैद्यामध्ये बरेच पाव हे बनवून तयार झालेत। तर हे फ्लावर ब्रेड तर खूप छान दिसतात। खरंच खूप छान असे हे पाव तयार झालेत। तर कुकरमध्ये बनवा, कढईमध्ये बनवा किंवा ओव्हनमध्ये बनवा, एकदम मस्त हे पाव बनतात। ही रेसिपी नक्की ट्राय करा। मार्केट सारखे सॉफ्ट फ्लफी लादी पाव आपण घरीच बनवू शकतो, मग बाहेरून विकत कशाला आणायचे। ही रेसिपी फॉलो करून असे घरगुती पाव तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। मस्त एकदम सॉफ्ट असे हे पाव बनले जातात। ही रेसिपी जर कुठेही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।